कुटुंबियातर्फे सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो की आज आमच्या मातोश्रींचा 93वा वाढदिवस संपून 54व्या वर्षात पदार्पण करीत असताना या आमच्या आनंदात आपण सगळे सहभागी झालात याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि आभार। खास करून ज्यांच्याशी आमच्या वडिलांचे ज्यांच्या वडिलांशी कौटुंबिक संबंध होते मोठ्या बाबांचे त्या कदमबांडे कुटुंबियांतर्फे आज बाबासाहेब राजवर्धनजी इथे आलेले आहेत। तसेच आईच्या शाळेपासून मैत्रीण व माजी मंत्री बोरसे मॅडम या देखील आज इथे आलेल्या आहेत आणि आईवर खरोखर प्रेम करणारे अनेक आमचे मित्र आप्तगण सगळ्यांचंच मी इथे स्वागत करतो। या वाढदिवसासाठी आम्ही सहज चर्चा करत होतो की काय करावं, म्हणून यावर्षी ठरवलं की आपण एक म्युझिकल प्रोग्राम संगीताची मैफिल ठेवावी। आणि आपल्याला कल्पना आहे की संगीत ही एक उपचार पद्धतीच आहे आणि जे स्वतः इतरांवर उपचार करतात असे लोक जेव्हा संगीताची मैफिल करतात तेव्हा तो उपचार डबल होतो। म्हणून मी आणि संजय बोलत होतो ओटीमध्ये, मग ठरवलं, मग आशिषशी चर्चा केली। आशिष, मानसी आणि डॉक्टर नीरज जे मानसीचे भाऊ तर आहेतच परंतु एक प्रख्यात संगीतकार गीतकार आहेत जे स्वतः सायकेट्रिस्ट आहेत अहमदनगरला, ते सुषमाताईच्या निवेदनासोबत एक अतिशय रंगतदार कार्यक्रम करतात। परंतु खरंच त्यांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, आशिषला, मानसीला, नीरजला। सुषमाताईला देणार नाही कारण ती ताईच आहे आमची। तर त्यांनी या कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन त्यांच्या कार्यक्रमात बदल घडवून आणला आणि एक नवीन प्रकारचा कार्यक्रम फक्त या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त डिवाइस करून तो आपल्यासमोर ते आज सादर करणार आहेत। मित्रो, आई आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की शिक्षिका होत्या, मला घडवलं, हर्षिताला घडवलं, हे सगळं करत असताना आईकडून नेहमीच जिद्द हा एक मोठा गुण आणि धोपट मार्ग, म्हणजे कुठलंही काम करायचं असेल तर सरळ मार्गानेच ते चांगलं होतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं वाईट करू नये, चांगलं नाही करता आलं तर वाईट करू नका। या 3 गोष्टी आम्ही आईकडून कायमच शिकत आलेलो आहेत। आईची तशी तब्येत चांगली आहे थँक्स टू अगेन आशिष, मंदार, प्रांजल पाटील। थोडासा काय म्हणतो आशिष, ते बंडल कुठे आशिष, बंडल ब्रांच ब्लॉक आहे, मग ते पेसमेकर लावायचं की नाही लावायचं असा बराचसा खल झाला, पण शेवटी ठरवलं की जे आहे ते आहे। बुद्धी बऱ्यापैकी शाबूत आहे परंतु आता विसर पडतो बऱ्यापैकी। तुम्ही जेव्हा भेटाल दॅट इज वाय अ वर्ड ऑफ कॉशन। सध्या तिची मेमरी कॅलिडोस्कोप सारखी झालेली आहे, म्हणजे अखंड बांगडी नाही दिसत तिला। ते जसं फिरवलं तसं कुठल्या तरी 4 मेमरीजचं एक तिच्या डोक्यात तयार होतं आणि मग ती त्याप्रमाणे तुमच्याशी इंटरॅक्ट करेल। त्याच्यामुळे ओळखलं का हा प्रश्न तसा गैरलागू आहे, ती हो म्हणेल परंतु काहीतरी वेगळेच तुम्हाला सांगेल। त्यापेक्षा म्हणजे ती जशी आहे तेच आमच्यासाठी खूप आहे, पण मूळ जो स्वभाव असतो ना त्याच्या मेमरीज जात नाही, म्हणजे सासूपणा जो आहे तो जात नाही। परवा आशिष आणि मानसी वेगळे वेगळे आले घरी। आशिष आधी आल्या आईच्या पाया पडला, मानसी थोड्या वेळाने आली, ती बिचारी बसली, पाणी प्याली, तेवढ्यात आईने तिला टोमणा मारला, बघ आशिषने कशा पाया पडल्या, तू अजून पाया नाही पडली। त्याच्यामुळे ती रूट व्हॅल्यू जी आहे ती तशीच आहे अजून। एनिवे, मला या ठिकाणी विशेष अजून आभार मानावं असं वाटतं आमचे छोटे भाऊ कैलास शिंदे, जे नुकतेच महानगरपालिकेतून इंजिनियर म्हणून रिटायर झाले। त्यांचा हा हॉल आहे, त्यांचं हे हॉटेल आहे। खरं आपल्यासाठी 90% लोकांना हे नवीन आहे,
आणि मग परंतु आल्यावर कळतं की किती छान आहे. आणि अगदीच सुनील शिंदे, आमचा मोठा भाऊ कैलास, छोटा भाऊ, त्याचा मुलगा मयूर यांनी अतिशय 8-15 दिवसापासून मेहनत करून हे सगळं आयोजन केलेलं आहे. वसईकर सरांनी नेहमीप्रमाणे जेवणाची सगळीच सोय ते बघतात. आणि आपला जास्ती वेळ न घेता मी आमंत्रित करतो पहिले सुषमाताईंना, डॉक्टर प्रोफेसर सुषमा दाते मॅडम, ज्या अतिशय उत्तम लेखिका आहेत, कवयित्री आहेत, अतिशय सुस्वभावी आणि शांत. म्हणजे दाते सरांसोबत राहून इतकं शांत आणि आनंदी राहणं हा देखील आमच्या ताईचा मोठा गुण आहे. मी विनंती करतो ताईंना की पुढील कार्यक्रमाची सूत्र त्यांनी हाती घ्यावीत. नमस्कार. डॉक्टर रवी वानखेडकर, आम्ही त्यांना आमचे बंधू म्हणतो, पण हे सांगणं गरजेचं आहे. इतका मोठा माणूस आहे आणि अतिशय साधा आहे. आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मीना वानखेडकर यांनी खरं तर आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आयोजन का केलं आहे तर एकदा आई म्हणजे डॉक्टर रवींच्या आई म्हणल्या रवीला की अरे भेटतच नाही हल्ली कोणी. मग डॉक्टर रवी म्हणले थांब तुला गठ्ठ्यानी माणसं भेटवतो तुझ्या सगळ्या ओळखीचे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. आणि प्रसंग तर छानच आहे. 93 वर्ष पूर्ण होऊन 94 वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. खरं तर 93 वर्षाचा समृद्ध आयुष्याचा पट इतक्या थोडक्यात मांडणं अशक्य आहे, पण तरी प्रयत्न करणार आहे. कारण इथे उपस्थित असलेले असंख्य डॉक्टर्स, नॉन डॉक्टर्स मावशींना ओळखतात, पण तरीसुद्धा डॉक्टर रवी यांच्या आई प्रत्येकाने आपुलकीने चौकशी करत असतात. हे जरी असलं तरी त्यांच्या खूप लहानपणच्या आठवणी आपल्याला माहीत नाही आहेत. डॉक्टर वानखेडकर सरांच्या मावशींचा आईंचा जन्म रनाळ्याला झाला 23 जून 1931 त्यांना 5 सख्खे भाऊ, 4 बहिणी, 5 चुलत भाऊ, असं प्रचंड मोठं कुटुंब. 14व्या वर्षी लग्न झालं. इतकं प्रचंड मोठ्या कुटुंबात त्या होत्या. आता हल्ली एका मुलाला विचारलं होतं एकत्र कुटुंबावर निबंध लिही, तर त्यांनी सांगितलं आई, वडील, भाऊ आणि मी असं राहतो, त्याला एकत्र कुटुंब म्हणतात. पण कल्पना करा, 5 चुलत भाऊ, 5 सख्खे भाऊ, 4 बहिणी, अशा मोठ्या घरातनं त्या आल्या. त्यांचं प्राथमिक शिक्षण रनाळ्यालाच झालं. त्यानंतर टीचर्स ट्रेनिंग झालं. त्यांनी फॅमिलीमध्ये अनेकांना मदत केली आहे, स्वतः खपून, पैशाने आणि जमेल तशी सगळ्या प्रकारे. त्यांच्या आयुष्याचं 2 शब्दात वर्णन करायचं झालं तर एज्युकेशनिस्ट आणि सोशल वर्कर असं करता येईल. म्युन्सिपल शाळा नंबर 1, 9, 14 इथं त्यांनी काम केलं आणि 21 त्या मुख्याध्यापिका म्हणून शाळा नंबर 21 त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या मैत्रिणी डॉक्टर अष्टपुत्रे, डॉक्टर डॅनियल मॅडम, डॉक्टर वनमाला तेशा, डॉक्टर बोरसे मॅडम, इथे असलेले अनेक सगळ्यांशी त्यांची खूप छान मैत्री होती. डॉक्टर अष्टपुत्र्यांचा दवाखाना, आंटींचा दवाखाना, महाजनी हॉस्पिटल इथे त्या कित्येक जणींना घेऊन गेल्यात, त्यांच्यासोबत राहिल्या, डिलिव्हरीसाठी उभ्या राहिल्या. अशा या सगळ्या समृद्ध आयुष्याला आमचा नमस्कार. आणि कार्यक्रम आम्ही कधी शब्द कधी सूर सुरू करताना एक माझी छोटीशी कविता. आपण हल्ली बहुधा व्हॉट्सॲपवरच भेटतो, इन्स्टावर लिहितो आणि फेसबुक पाहतो. इथे कुठे कुणाला कुणाकडे जायला आहे वेळ? माणसातच उरला नाही का आता मेळ? करावे निमित्त आणि साधावे औचित्य, बोलवावे सर्वांना वाढदिवसानिमित्त. जमलो आहोत वानखेडकर मावशींना शुभेच्छा द्यायला. डॉक्टर रवी आणि डॉक्टर मीना यांच्या प्रेमळ आग्रहानेच तर भाग पाडला इतक्या सर्वांना इथे यायला. शब्द ऐका, सूर ऐका, तृप्त व्हा मनाने. शब्द ऐका, सूर ऐका, तृप्त व्हा मनाने. आणि पोटोबाई शांत करा त्यानंतरच्या भोजनाने. आता डॉक्टर नीरज कार्यक्रमाची सुरुवात करतील. गदिमांचा एक सुंदर अभंग आहे. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. खरं सांगायचं तर हा पहिला अभंग वानखेडकर मावशींना डेडिकेट केला आहे आणि पुढच्या सगळ्या प्रेमकविता आपल्याला. डॉक्टर नीरज करंदीकर यांची ओळख मी पुढे करून देणारच आहे. ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत. नीरज नगरहून खास आपल्या इथे आलेत. त्यांना विनंती करते त्यांनी सादर करावं एक तारी संगे.
एक तारी संगे एक तारी संगे एक रूप झालो एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो गळामाळ शोभे आत्मरूप शांती गळामाळ शोभे आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो भाकरीची छाया झोपडीची भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घावी उभ गोदडीची भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास घ्यावी उभ गोदडीची माया मोह सारे उगाळून प्यालो माया मोह सारे उगाळून प्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला कुणी राव होई कुणी रंग झाला मागणेन काही सांगण्यास आलो मागणेन काही सांगण्यास आलो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो एक तारी संगे एक तारी संगे एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो विरक्तीचा कपाळ असल्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो हा अभंग डेडिकेट केला आहे मावशींसाठी. आता एक कविता मानसी डेडिकेट करणार आहे मावशींसाठी आणि अभंग आणि कवितेनंतर सगळं प्रेम आहे ते तुमच्यासाठी. तर करते ती सुरेश भट साहेबांनी आशाताईंच्या 60व्या वाढदिवसाला लिहिली आहे आणि आजींसाठी मी ती खास आज मला पेश करावीशी वाटली. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. त्यातले जे 2 शेर आहेत जे संगीताबद्दलचे आहेत ते मी घेत नाही आहे.
पण बाकीची गझल वाचून दाखवते. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. आतान तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, आतान तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्यांचा बरसत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. तू सरगम सुखदुःखांचा जपलास कसा उमगेना, तू सरगम सुखदुःखांचा जपलास कसा उमगेना, तो कैफ तुझा माझ्याही धमन्यातून उसळत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. ही सांजना आयुष्याची, ही सांजना आयुष्याची आताच उजाडत आहे, ही सांजना आयुष्याची आताच उजाडत आहे. चंद्राला उमगून गेले सूर्याला समजत राहो, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो, हे असेच विसरत राहो. धन्यवाद. ही कवितासुद्धा मावशींना आपण डेडिकेट केली आहे आणि मावशींना इतकं अलगद सांभाळलं आहे डॉक्टर रवी आणि डॉक्टर मीना यांनी की त्यांना सगळं या 93 वर्षापर्यंतचं एक समृद्ध आयुष्य सुंदर गेलं आहे. त्याचं कारण ही दोघंजण आहेत. अगदी फुलासारखं जपलं आहे त्यांनी. आता आपण पुढच्या गीताकडे येऊया. आपल्याला माहीत असेल 1958पासून माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली. मराठी साहित्यात त्यांचं आदराने आणि आनंदाने नाव घेतलं जातं. त्यांचं असं एक गंमत होती की द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या बोलपटात इंग्रिड बर्मन यांच्यासंबंधी एक वाक्य वापरलं होतं. ते असं होतं की शी इज अ ग्रेस, शी इज इन ग्रेस. आणि तेव्हापासून माणिक गोडघाट्यांनी स्वतःचं नाव ग्रेस असं घेतलं आणि त्यांनी असं म्हटलं आहे की ग्रेस नाव घेतल्यापासून त्यांच्या आत्म्यावरची धूळ उडली आणि प्रतिभेचा साक्षात्कार झाला आणि सुंदर सुंदर काव्य मराठीला प्राप्त झालं आणि त्या सुंदर काव्याला शब्द प्राप्त झाले हृदयनाथ मंगेशकर यांचं. डॉक्टर नीरज हे अतिशय सुरेख गातात, स्वतः गीतकार आहेत, संगीतकार आहेत, पण अतिशय सुरेख गातात. त्यांच्याकडनं आपण ऐकूया तुला पाहिले रे नदीच्या किनारी. आता तुम्हाला कळेल मी ह्या कविता तुमच्यासाठी आहेत, ही गीतं तुमच्यासाठी आहेत का म्हटलं. डॉक्टर नीरज. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, तुला पाहिले मी इथे दाट छाया तुनी रंग गळतात या वृक्षमाळे तले सावळे, हे तुला पाहिले मी. पावले गे
मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे मना वेगळी लाट व्यापे मनाला जसा डोंगरी चंद्र हा मावळे पुढे अवधी तुझे दुःख झरते पुढे अवधी तुझे दुःख झरते जसे संचितांचे ऋतू होवे हे तुला पाहिले मी अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या पुरी केवढा अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या पुरी केवढा तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे दिसे की तुझ्या पिलवराचा चुडा तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुला पाहिले मी नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी मोकळे तुला पाहिले मी थँक्यू टाळ्यांनी नीरजचं स्वागत करूया. फार सुंदर गायलं हे गीत. म्हणजे ज्या भावनेने ज्या प्रतिभेने माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी लिहिलं, त्यांची शब्दसंपत्ती पहा, भाषेवरचं प्रभुत्व पहा आणि थेट अंतःकरणात ते काव्य उतरावं आणि ह्यांच्या गीतातनं ते आपल्यापर्यंत पोचावं. फार सुंदर. आता पुढच्या गीताकडे येतोय. होश वालों को खबर क्या, आणि जगजीत सिंगने गायलेलं प्रसिद्ध गीत आहे. 2012मध्ये हे प्रकाशित झालेलं गीत आहे. निदा फाजली, ललित पंडित यांनी लिहिलं आहे. एका शायरनी म्हटलं होतं, नशा था तेरे प्यार का जिसमें हम खो गए, नशा था तेरे प्यार का जिसमें हम खो गए, हमें पता नहीं चला कि हम कब तेरे हो गए, हमें पता नहीं चला हम कब तेरे हो गए. आणि काही डॉक्टरांना म्हणावं असं वाटतं पाहून त्यांच्याकडे, आणि शिवाय त्यांची माफी मागून. शेर असा आहे, नशा था पेशेंट का जिनमें हम खो गए, हमें पता ही नहीं चला कि हम कब बूढ़े हो गए. खबर क्या. बेहोशीचे डॉक्टर आता होश वालों को खबर क्या हे गीत सादर करणार आहे डॉक्टर मानसी. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या,
बेखुदी क्या चीज है। आजचा हा कार्यक्रम काही शब्द काही सूर हा आपल्यासाठी आम्ही निर्माण केला होता आणि आता अर्धा जो कार्यक्रम आहे तो आशिषने लिहिलेल्या कविता आणि गीतांचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आम्ही शब्दांनी वादळ व्हावे या नावाने करत असतो. पुढे आमचा कार्यक्रम नगर आणि पुण्याला आहे, पण त्यातला काही भाग आम्ही आपल्यासाठी सादर करतोय. तत्पूर्वी या सगळ्या डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. आपल्या धुळेकरांना आहेच,
बाहेरच्यांना नाही आहे, म्हणून हा प्रपंच. डॉक्टर आशिष पानट MD मेडिसिन आहेत, DNB झालं आहे पुण्यात आणि धुळ्यामध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. मावशींचे पण डॉक्टर आहेत. वैद्यकीय व्यवसायात नावाजलेल्या डॉक्टर आशिषना शब्दांचे आशीर्वाद लाभले आहेत. कवी, गीतकार, गझलकार म्हणून त्यांची ओळख आता सर्वत्र होत आहे. शब्दाशिष नावाचा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला आहे. मिसमॅच या चित्रपटासाठी त्यांनी गीतं लिहिली आहेत आणि ही गाणी आशाताई भोसले, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्यासारख्या नामवंत दिग्गज कलाकार गायकांनी गायली आहेत. मिसमॅच या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून चित्रपदार्पणचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. मन चिंब चिंब अल्बमसाठी गझल गीत लेखन केलं आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. वक्ता म्हणून ते अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये जात असतात. बधीर पुनर्वसन संस्थेचे अनेक वर्ष सचिव म्हणून त्यांनी काम सांभाळलेलं आहे. 2016मध्ये शब्दांगन ह्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलनाच्या सचिवपदाची धुरा सांभाळली होती. एकीकडे डॉक्टर म्हणून व्यवसाय, संगीत साधना, तर दुसरीकडे पाढे आणि वर्ग लिहिण्याची पद्धत. कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर स्वतः केलं आहे. अप्रतिम चित्रही रेखाटतात. घाईघाईने किती सांगायचं म्हटलं तरी थोडं अपुरंच होतं आहे, इतकी त्यांची छान ओळख आहे. अनेक पुरस्कार मिळालेत त्यांना आणि ते इतके संकोची आहेत की ते काही मला वाचू देत नाहीत फारसं. मन चिंब चिंब अल्बमसाठी नामांकन आहे आणि एका चित्रपट गीताचा लेखक चक्क धुळ्यासारख्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याला पुरस्कार आहे हे आपल्याला सांगणं खरंच गरजेचं आहे. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर नीरज करंदीकर हे नामवंत मानसोपचार तज्ज्ञ म्हणून अहमदनगर येथे कार्यरत आहेत. डॉक्टर नीरज आणि त्यांची सायकॉलॉजिस्ट पत्नी दीप्ती यांनी मानसदीप मानसोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्र चालवलं आहे. संगीत ही त्यांची पॅशन आहे, सायकियाट्री ही ॲक्शन आहे आणि संगीतकार, म्युझिक अरेंजर म्हणून त्यांनी खूप नाव मिळवलं आहे. आशाताई भोसले, हरिहरन, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, सोनू निगम, बेला शेंडे, अवधूत गुप्ते अशा दिग्गजांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली असलेली गाणी गायली आहेत. मिसमॅच नावाच्या चित्रपटासाठी ते संगीत दिग्दर्शक होते. म्हणजे आपल्यासमोर गीतलेखक पण आहेत चित्रपटाचे आणि संगीतकार पण आहेत. आणखी ओळख सांगायची झाली तर मन छंद गोविंद, चंद्र तेथे चंद्रिका, निळे आकाश, मन चिंब चिंब, दूर चांदण्यांच्या गावा इतके त्यांचे अल्बम आलेले आहेत. आधुनिक काळात वाढलेले ताणतणाव आणि बदललेली जीवनशैली, वाढलेले स्ट्रेस यावर माझ्या मते तरी 2च उपाय आहेत. एक सायकियाट्रिस्ट आणि दुसरा संगीत तज्ज्ञ. ते दोन्ही एकच आहेत, ऑल इन वन. इथे दोघीजणं एकत्र आहे. त्यांचं वर्णन काव्यात किंवा रागात करायचं झालं तर असं म्हणता येईल, यमन शिवरंजनी भूप मिलकर बनाए समा सुहाना, चारू केशी कलावती आसावरी का क्या कहना, बागेश्री दे पटदीप का व्याकुल कर जाना, तोड़ी काफ़ी भैरवी राग है प्यार के लिए तरसे, संगीत के प्यार में ये मल्हार बन के बरसे. असा हा नीरज. शास्त्रीय संगीताबरोबर सुद्धा त्याला तबला वादनाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. कैलासवासी डॉक्टर करंदीकर सर यांच्या ओंकार साधनेचा त्यांना आशीर्वाद आहे आणि उदंड प्रेम रसिकांचं लहानपणातच त्यांना मिळालं आहे. त्यांनाही त्यांची फारशी ओळख लांबलेली आवडत नाही, पण त्यांना अनेक पुरस्कार आहेत, ते आता सांगत नाहीत. पण आता एवढी ओळख करते आणि आपण त्यांच्या गायनाचा आस्वाद घेणार आहोत. आणि आपल्यासमोर असलेले भूलतज्ञ डॉक्टर मानसी पानट MD ॲनेस्थेशिया आहेत. त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता प्रोफेसर झालेले आहेत. बास्केटबॉलच्या नॅशनल प्लेयर आहेत. अनेक मराठी आणि गीतं कवितासुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. कवितेला चाली लावल्या आहेत. गोड आवाजात त्या गातात. गीताची प्रचंड समज आहे. आशिष यांच्या पत्नी आणि डॉक्टर नीरज यांच्या त्या बहीण आहेत. भारतीय भूलशास्त्र संघटना 2022च्या त्या धुळे शाखेच्या अध्यक्ष होत्या. आत्तापर्यंत भूलशास्त्र विषयावर 6 शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या त्या ऑथराईज स्पीकर आहेत. इंटरनॅशनल मेडप्लस जर्नल ऑफ ॲनेस्थेशियाच्या त्या एडिटर आहेत. नॅशनल प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड कम्युनिटी हेल्थ सर्व्हिससाठी नॅशनल IMA कनक गोयल अवॉर्ड मिळाला आहे. अनेक पुरस्कार आहेत, पण एवढेच मी आता सांगते कारण त्यांनी मला खूण केले बास म्हणून. तर असे हे आपले डॉक्टर, गायक आणि लेखक. आणि तुम्हाला एक गंमत कळेल की तिकडे शब्द आहेत, इकडे शब्द आहेत आशिष आणि मायाकडे, आणि तिकडे सूर आहेत. म्हणजे ते गाणार आहेत. अर्धा भाग गाणार आहे आणि अर्धा भाग बोलणार आहे.
आता मी विनंती करते, डॉक्टर आशिष यांनी आईवर फार सुंदर कविता लिहिली आहे, ते आपण जरा पिनड्रॉप सायलेन्सवर मध्ये ऐकूया. डॉक्टर आशिषची कविता ऐकण्यापूर्वी सुषमाताई दाते MA, MPhil आणि डबल PhD आहेत. सुषमाताई दाते यांचे 26पेक्षा जास्त शोधनिबंध आहेत आणि 13पेक्षा जास्त पुस्तकं त्यांची प्रदर्शित झाली आहेत. त्यांना अनेक अवॉर्ड्स आहेत. लोकमत सखी मंचचा प्रज्ञा पुरस्कार, नॉर्थ अमेरिकन असोसिएशन ऑफ पोएट्सचा अवॉर्ड त्यांना आहे आणि काजळ रेषा हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. तर अशा या सरस्वतीचा त्यांच्या वाणीवर वरदहस्त असलेल्या सुषमाताई आम्हाला निवेदिका म्हणून लावले. आता मी आशिषला विनंती करते की आईवरची खास आजींसाठी वानखेडकर ताईंसाठी केलेली कविता सांग. सरांच्या आईंचा आहे हा सोहळा, त्यांचा आहे आणि सरांनी तो घडवून आणलेला आहे. या निमित्ताने आई आणि मुलगा यांच्या नात्यावर मी लिहिलेली एक कविता आहे, ती आपल्या पुढे सादर करतो. कवितेचं नाव आहे आई. पाठीवरती हात आईचा, पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा. पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा. तिलाच अर्पण माझे जीवन, प्रिय सदा सहवास आईचा. सोसून सारे कष्ट एवढे, सोसून सारे कष्ट एवढे, क्षणभरही ती खचली नव्हती. मोठा झालो तेव्हा कळला, थोडा थोडा त्रास आईचा. चिवकावचा म्हणता म्हणता जेवण सारे संपून गेले. चिवकावचा म्हणता म्हणता जेवण सारे संपून गेले. मला अजूनही आठवतो पण पहिला वहिला घास आईचा. जगण्याचा संस्कार आईचा, जगण्याचा संस्कार आईचा. वाणीचा ओंकार आईचा. कर्ज तिचे मी फेडू कैसे, माझा सारा श्वास आईचा. प्रेम असू दे असेच माते, प्रेम असू दे असेच माते. असाच आशिष तुझा असू दे, मनापासूनी नमन तुला ग. करतो आहे दास आईचा, पाठीवरती हात आईचा, अचल किती विश्वास आईचा. धन्यवाद. त्यांनी फार छान गझल लिहिल्या आहेत आणि त्यांच्या कविता आणि गझलचा कार्यक्रम आम्ही शब्दांनी वादळ व्हावे असा सादर करत असतो. गझल म्हणजे काय, तर एक छान डेफिनेशन दिले की बाणांनी विद्ध झालेल्या हृदयाचे अर्थ म्हणजे गझल. आणि गझल लेखनामध्ये नंतर मी बराच अभ्यास केला तर कळलं बरीच पथ्य पाळावी लागतात. हा स्वतः डॉक्टर, त्यामुळे हे सगळं प्रकरण त्याला खूप आवडलं असणार. डॉक्टर नेहमीच सांगतात की पथ्य पाळा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका. माझ्यासारख्याला प्रश्न पडतो मग काय खा असं विचारावं, पण बिचारे पेशंट घाबरून गप्प बसतात. पण ते जाऊ दे, गझलमध्ये काय पथ्य असतात ती जरा आशिषने आम्हाला सगळ्यांना सांगावी. मथला, तखल्लुस, रदीफ, काफिया थोडासा काय याच्यावर चर्चा करूया आणि मग डॉक्टर नीरज यांच्याकडनं म्हणजे गझल ऐकूया. आपल्याकडे संस्कृत काव्यामध्ये जसे श्लोक असायचे ते 4-4 चरणांचा एक श्लोक व्हायचा, तशी गझल ही 2 ओळींचा एक शेर होतो. म्हणजे हल्ली एक फॅशन झाली आहे की कुठल्याही गीताला गझल म्हणायचं असं नाही, त्याचे ठराविक ठोकताळे आहेत की 2-2 ओळींचा एक शेर होतो आणि असं किमान 5 शेर मिळून एक गझल होते. आणि गझलच्या पहिल्या शेराला मतला असं म्हणतात. म्हणजे मतला याचा अर्थ क्षितिजावरून उगवणारा, म्हणजे सूर्य जसा उगवतो मग माध्यान्ह होते आणि सूर्य मावळतो, तसा पहिला शेर गझलचा स्पष्ट होतो, त्याला मतला म्हणतात. आणि मग बाकीचे शेर स्पष्ट होतात आणि मग शेवटचा शेर स्पष्ट होतो, ज्याला मक्ता असं म्हणतात. आणि या मक्त्यामध्ये बऱ्याचदा गझलकार किंवा शायर आपलं नाव किंवा टोपण नाव गुंफतो, त्याला तखल्लुस असं म्हणतात. आणि गझलमध्ये असलेल्या पण संस्कृत काव्यात नसलेल्या आणखीन 2 गोष्टी म्हणजे काफिया आणि रदीफ, किंवा ज्याला मराठीत यमक आणि अंत्ययमक असं म्हणतात. म्हणजे रदीफ हा स्थिर शब्द असतो आणि काफिया मात्र यमक साधणारा बदलता शब्द असतो. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं, मानसीने आता निदा फाजलींची गझल म्हटली, होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज़ है, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज़ है. आता हा पहिला शेर झाला त्या काव्याचा, म्हणजे हा मतला झाला. आणि क्या चीज़ है हा स्थिर शब्द आहे, तो रदीफ झाला.
आणि जिंदगी, बेखुदी यांनी यमक साधलं गेलं, इकारांत यमक साधलं गेलेलं आहे. तो त्याला यमक किंवा काफिया असं म्हणतात. तर हे मी थोडक्यात सांगतो. आता याच्या पुढे जास्ती आणखीन खोलात जात नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आणि हे व्यासपीठही त्याचं नाही असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद. पण आशिष, पण पथ्य पाळणारा पेशंट जसा छान तंदुरुस्त राहतो तसं पथ्य पाळणारा गझलकार सुंदर गझल तयार करतो. आता डॉक्टर नीरज यांच्याकडनं ऐकूया डॉक्टर आशिषने लिहिलेली म्हणजे गझल, आणि आपल्याला ऐकता ऐकता गझल म्हणजे काय नक्की समजेल. रदीफ म्हणजे गझल असा आहे, आणि त्याचे अंत्ययमक म्हणजे गझल ऐकण्याचं एक मेन ही गोष्ट आहे की आधीच आपण अंत्ययमक आपल्याला ओळखता येतं आहे का. म्हणजे पहिल्या ओळीला लागून येणारं जे अंत्ययमक आहे तिथे झटका त्या गझलचा असतो, आणि त्याला अनुषंगाने ती चाल तयार करणं असं आवश्यक असतं. तर ते अंत्ययमक त्या रदीफला च्या आधी येणारं तुम्हाला ओळखता येतं आहे का ते पण तुम्ही बघा. म्हणजे हे एवढेसे पथ्य थोडे, हे एवढेसे पथ्य थोडे, पाळणे, पाळणे हा अंत्ययमक इथे. हे एवढेसे पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे, टिंबटिंब म्हणजे गझल, टाळणे म्हणजे गझल. तर हे जे आहे पाळणे टाळणे हे अंत्ययमक आहे. तर तुम्ही थोडंसं ध्यान देऊन हे काव्य आहे म्हणजे गझल ऐका आणि तुम्हाला ओळखता येतं का ते बघूयात. पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल. हे बढेसे पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल, नुसतेच वरवर भेटण्याचे, नुसतेच वरवर भेटण्याचे, टाळणे म्हणजे गझल. हे बढेसे पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल. सोसणे म्हणजे गझल. हे दुःख तुमचेही मुख्याने सोसणे म्हणजे गझल. अनआसवे तुमची उरी, अनआसवे तुमची उरी, सांभाळणे म्हणजे गझल. हे बढेसे पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल. पुढचा शेर जरा ध्यान देऊ नये का. कामोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे. कामोगऱ्याचा गंध येतो नेमका रात्री इथे. रात्री कुणाच्या आठवाला, रात्री कुणाच्या आठवाला, माळणे म्हणजे गझल. हे बढेसे पथ्य थोडे, पाळणे म्हणजे गझल.
आशिष तिचा म्हणजे गझल अनदीप शब्दांचे उराशी दीप शब्दांचे उराशी जाळणे म्हणजे गझल ही बढेसी पत्र थोडे पाळणे म्हणजे गझल ही बढेसी पत्र थोडे पाळणे म्हणजे गझल नुसतेच वरवर भेटण्याचे नुसतेच वरवर भेटण्याचे टाळणे म्हणजे गझल. थँक्यू. शब्द इकडे आहेत आणि सूर कधी कधी सूर हे जे शीर्षक दिलंय ना, शब्द इकडे आणि सूर तिकडे. तर आता मी आशिषला विनंती करते पुन्हा त्यांनी काही शब्द सांगावेत, छोट्या छोट्या 1-2-3 कविता सांगाव्यात. 2-3 छोट्या मुक्तछंदातल्या कविता सादर करतो. पहिल्या कवितेचं नाव आहे शब्द. आणि आपल्याला माहितीच आहे की तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. त्यामुळे शब्दांचं महत्त्व मी खरं तर वेगळं सांगायला नको, काव्यामध्ये त्याचं अजूनच महत्त्व आहे. आणि शब्दांचं भावणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चारोळी असो, गझल असो, कविता असो, मुक्तछंदातली शब्द भावले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यावर भाष्य करणारी ही छोटी कविता. शब्द. शब्द कधी गीतांच्या कुंपणात बसणारे तर कधी उद्दाम वारूसारखे बेछूट सुटणारे. शब्द. शब्द कधी गीतांच्या कुंपणात बसणारे तर कधी उद्दाम वारूसारखे बेछूट सुटणारे. शब्द कधी चारोळ्या, कधी गझल आणि कधी नुसतेच कागदावर उतरणारे. शब्द कधी ऊन, कधी पाऊस आणि कधी मनाला भावणारे. शब्द भावलेच नाहीत मनाला तर काय मतलब आहे चारोळ्या, गीत वा गझल या शब्दांचा. आणखीन दुसरी छोटी कविता. बऱ्याचदा आपण बघतो की पैसा मिळाला, मानमरातब मिळाला की लोक बदलतात. आणि अशा बदलणाऱ्या लोकांवरची अगदी 4 ओळींची कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे तुला शोधता शोधता. तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले. तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले. कधी हवे हवेसे, कधी नकोसेच भेटले. तुझ्यासारखेच आता रस्तेही बदललेले. तुझ्यासारखेच आता रस्तेही बदललेले. ओल्या मातीऐवजी सिमेंटचेच भेटले. तुला शोधता शोधता रस्ते तेच भेटले. आपल्याकडे सिमेंटचे रस्ते झालेलेच आहेत नाही तरी. बरोबर. आणखीन तिसरी कविता. वलय नावाची कविता जरूर. वलय. तर अनेकदा लोक मला विचारतात की तुम्ही डॉक्टर असूनही तुम्ही काव्य कसं करतात. तर मी त्यांना उत्तर देतो की कदाचित मी डॉक्टर आहे म्हणूनच मी काव्य करतो. कारण डॉक्टर ही व्यक्ती आपल्या केवळ रुग्णाच्या आजाराशीच नाही तर त्यांच्या सुखदुःखांशी, त्यांच्या नातेवाईकांच्या सुखदुःखांशीही बांधली गेलेली असते. इथे सगळे प्रथितयश डॉक्टर आहेत, ते सगळे याला निश्चितपणे ॲग्री करतील. आणि पण मूळ मुद्दा असा असतो त्या लोकांचा की तुम्ही डॉक्टर असून देखील, म्हणजे डॉक्टर हे एक वलय झालं, तर आपण सगळेच असं एक किंवा अनेक वलय घेऊन वावरत असतो. आणि त्यावरच भाष्य करणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे वलय. वलय का निर्माण करतो आपणच आपल्याभोवती वलय. वलय का निर्माण करतो आपणच आपल्याभोवती वलय. बोचऱ्या थंडीत काचेच्या तावदानावर चिकटणाऱ्या धुक्यासारखं आणि बोटं फिरवली की नाहीसं होणारं वलय. सिगारेटच्या धुराच्या गोल गोल वर्तुळासारखं आणि फुंकर मारली की भंगणारं वलय. कडक उन्हात पडणाऱ्या उघड्या पावसासारखं आणि बरसणं थांबलं की बाष्पावलेल्या पाण्यासारखं वलय. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द. तसं वलय आणि विलय दोन्ही शेजारचे शब्द, पण एक क्षणभंगूर आणि दुसरं अनादि सत्य, कुणालाच न चुकणारं, कुणालाच न चुकणार.
धन्यवाद. आता पुन्हा आपण सुरांकडे येऊया. आशिषनी प्रेम, विरह, सामाजिक आशय अशा अनेक कविता लिहिल्या आहेत. शब्दांनी वादळ व्हावे हा आमचा एक स्वतंत्र कार्यक्रम त्याच्यासाठी असतो. आता जी गझल सादर होणार आहे ती गझल डॉक्टर आशिषने डॉक्टर मानसीसाठी लिहिली आहे, मला खात्रीने माहिती आहे. हळूच तुम्हाला सांगून टाकते. आणि त्यानंतर गंमत अशी झाली आहे, ती नीरजकडे पाठवली तेव्हा डॉक्टर नीरजनी त्या गझलला चाल लावत असताना त्याच्यासमोर दीप्ती होती आणि तिच्यासाठी म्हणूनच त्यांनी ती चाल लावली. त्यामुळे चालही इतकी गोड झाली आहे आणि ही गझल तो जास्तीच गोड गातो. आपण ऐकूया. तुझ्याच साठी तुझी पुन्हा मी, म्हणजे त्याच्या मनासमोर दीप्ती आहेच. डॉक्टर नीरज. तुझ्याच साठी तुझी पुन्हा मी गझल मनाशी लिहून गेलो. तुझ्याच साठी तुझी पुन्हा मी गझल मनाशी लिहून गेलो. अखेरची ओळ राहिली, अखेरची ओळ राहिली, मग स्वतःच मी ती बनून गेलो. ला 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 ला. तुझ्याच साठी तुझी पुन्हा मी गझल मनाशी लिहून गेलो. तुझ्याच साठी तुझी पुन्हा मी गझल मनाशी लिहून गेलो. अखेरची ओळ राहिली, मग स्वतःच मी ती बनून गेलो. नको स्मरू उगाच माझा जुना तखल्लुस ओळखीचा. नको स्मरू तू उगाच माझा जुना तखल्लुस ओळखीचा. जुना तखल्लुस ओळखीचा. तुझाच तर मी विचार आहे, तुलाच मी स्मरून गेलो. तुझाच तर मी विचार आहे, तुलाच मी स्मरून गेलो. अखेरची ओळ राहिली, मग स्वतःच मी ती बनून गेलो. तुझ्याच साठी भेटण्याचे उगाच खोटे तुझे बहाणे जुनेच होते. न भेटण्याचे उगाच खोटे तुझे बहाणे जुनेच होते. तुझे बहाणे जुनेच होते. उगाच आलो तरी पुन्हा मी पुन्हा मुक्याने निघून गेलो. उगाच आलो तरी पुन्हा मी पुन्हा मुक्याने निघून गेलो. अखेरची ओळ राहिली, मग स्वतःच मी ती बनून गेलो.
सुगंध मियन तुलाच मी मोहरून गेलो तुझाच आहे सुगंध मियन तुलाच मी मोहरून गेलो अखेरची ओढ राहिली मग स्वतःच मी ती बनून गेलो ला 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 la 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 थँक्यू 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 धन्यवाद. मला एक पाडगावकरांची कविता आठवते. ती अशी, मन मोकळं मोकळं अगदी मोकळं मोकळं करायचं आणि पाखराहून पाखरांशी बोलायचं. आयुष्यात काय फक्त डंख आहेत, बघा जरा फुलपाखरालाही पंख आहेत. हिरव्या रानात पिवळ्या उन्हात मस्त आता भिजायचं आणि मन मोकळं 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 करायचं आणि पाखराहून पाखरांशी बोलायचं. तुमची दुःखं कळतात मला, तुमच्या इतकीच छळतात मला. इन्कम टॅक्स केव्हा भरायचा, कशी भरायची, मोठी दुःखं असतात डॉक्टरांना. तुमची दुःखं कळतात मला, तुमच्या इतकीच छळतात मला. पण आपल्याच अस्तित्वाचं चांदणं करायचं, अंगणात पसरायचं आणि मन मोकळं मोकळं अगदी मोकळं मोकळं करायचं आणि पाखराहून पाखरांशी बोलायचं. आणि असं हे मन मोकळं केव्हा होतं, जेव्हा शाळा कॉलेजमधला एखादा मित्र आपल्याला भेटतो. हल्ली भेटतात की नाही शंकाच आहे, कारण हल्ली कोणी कुणाशीच मोकळं बोलत नाही. कारण कुणी कुणाशी एक बातमी सांगितलं तर लगेच दुसरा विचारतो, कोण म्हणलं, कुणाकडनं आली, काय झालं. त्यामुळे सगळे बोलायलाच घाबरतात माणसं एकमेकांशी. पण जेव्हा माणसं आपल्या खऱ्याखुऱ्या मित्रांशी भेटतात, शाळेतल्या कॉलेजमधल्या, आणि मग गप्पा होतात, मग ते मित्र नसतात, नुसते यार असतात. तर हे यार भेटल्यावर काय होतं, ऐकूया डॉक्टर आशिषकडनंच. यार भेटल्यावर अतिशय छान कविता आहे, सगळ्यांना जुन्या आठवणी जाग्या होतील. ही जी गझल आहे याचा जो स्थिर शब्द किंवा रदीफ म्हणतो आपण, तो हे यार भेटल्यावर असा मी घेतलेला आहे. आणि यात यार या शब्दाचा जाणून बुजून उल्लेख केलेला आहे. कारण आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये असतो त्यावेळेला आपले जे अगदी घट्ट मित्र असतात त्यांना आपण यार म्हणून संबोधतो. आणि मग कालांतराने व्यवसायाच्या व्यस्ततेत आपण सगळेच हरवून जातो. आणि मग अनेक वर्षांनी नंतर जेव्हा कधी आपण एकत्र भेटतो तेव्हा कुठल्या भावना असतात हे या रियुनियनच्या गझलमधून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ती गझल आपल्यापुढे सादर करतो. हल्ली असेच घडते, हल्ली असेच घडते, हे यार भेटल्यावर. मन आठवात रमते, हे यार भेटल्यावर. कोणी मध्येच हसतो, कोणी मध्येच हसतो, कोणी मध्येच रडतो, कोणी कुठे हरवते, हे यार भेटल्यावर. आनंद काय होतो, आनंद काय होतो, दुःखास फेस येतो. मैफिल अशीच सजते, हे यार भेटल्यावर. पण साथ सोडतोही कोणी मध्येच येथे, पण साथ सोडतोही कोणी मध्येच येथे. मग मन उदास होते, हे यार भेटल्यावर. आता पुढचा शेर आहे का, स्पर्धेत जीवनाच्या. ही स्पर्धा जी आहे सगळ्यात ती महत्त्वाची, सगळ्यांची एकच चालू आहे, जीवनाची स्पर्धा आहे. स्पर्धेत जीवनाच्या मृत्यू निकाल आहे, स्पर्धेत जीवनाच्या मृत्यू निकाल आहे. हल्ली निकाल नुसते, हे यार भेटल्यावर. आणि शेवटचा शेर ज्यात मी माझं नाव तखल्लुस गुंफला आहे, मक्ता. आशिष सदैव लाभो मैत्रीस आपल्याया, आशिष सदैव लाभो मैत्रीस आपल्याया. माझी गझल विनवते, हे यार भेटल्यावर. हल्ली असेच घडते, हे यार भेटल्यावर. धन्यवाद. म्हणून म्हटलं इकडे शब्द आहेत आणि एकदम आता तिकडच्या कोपऱ्याचे सूर ऐकायचे राहिलेत, बराच वेळ झाला. म्हणून डॉक्टर मानसीला विनंती करते की आशिषनेच गझल लिहिली आहे, ती गाणार आहे. डोळ्यातली कहाणी आणि प्रीत ही अबोली, हृदयासा आज माझ्या डोळ्यातून कळाली. खूप सुरेख गझल आहे. माझ्या तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली, गंधाळल्या स्वरांनी ही चांद रात नाली. ही गझल माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, कारण याची चाल माझ्या बाबांनी बांधलेली आहे.
डॉक्टर जयंत करंदीकर यांनी, आणि शब्द आशिषचे आहेत आणि अरेंजमेंट नीरजने केली आहे आणि गायचा मी प्रयत्न करते. ऐका. तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली, माझ्या तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली. गंधाळल्या स्वरांनी, गंधाळल्या स्वरांनी ही चांद रात न्हाली, माझ्या तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली. डोळ्यातली कहाणी अनप्रीत ही अबोली, डोळ्यातली कहाणी अनप्रीत ही अबोली. हृदयास आज माझ्या डोळ्यातूनी कळाली, हृदयास आज माझ्या डोळ्यातूनी कळाली. गंधाळल्या स्वरांनी ही चांद रात न्हाली, माझ्या तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली. क्षितिजावरी उषेच्या पूर्वेस मंदलाली, क्षितिजावरी उषेच्या पूर्वेस मंदलाली. निशिगंध वाटूनी हार तेव्हा निशानी घाली, निशिगंध वाटूनी हार तेव्हा निशानी घाली. गंधाळल्या स्वरांनी ही चांद रात न्हाली, माझ्या तुझ्या क्षणांची ही रात धुंद झाली. पुढचा शेर आहे का, खूपच रोमॅन्टिक. दोघीच पांघ
जागा झाल्यावर रावडी होत नसेल, आनंदाने गाणं म्हणतच बहुता जागा होत असेल. छान, मानसी छान. आता डॉक्टर नीरजना विनंती करते, सखे छेड आता. दिवसभर ते मानसोपचाराचे पेशंट पाहून शेवटी रात्री घरी आल्यानंतर तो म्हणत असावा, सखे छेड आता असे सूर काही, जे काव्य लिहिलंय आशिषने. संगीत आणि चाल एकदम लेटेस्ट अशी ही गझल त्याला चाल लावलेली आहे. अजून पूर्ण अरेंजमेंट झालेली नाही आहे, पण एक चाल आणि ती गझल तुम्हाला थोडंसं नुसती ऐकवायचा मी 1-2 शेर प्रयत्न करतो, बघा कशी वाटते. थोडा याच्यामध्ये ओके. सखे छेड आता असे सूर काही, सखे छेड आता असे सूर काही, पुन्हा पौर्णिमेची अशी रात नाही. सखे छेड आता असे सूर काही, पुन्हा पौर्णिमेची अशी रात नाही. जरी बोलवेना कुणालाच काही, 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 जरी बोलवेना कुणालाच काही. कळाले तुला कळाले मलाही, सखे छेड आता असे सूर काही, पुन्हा पौर्णिमेची अशी रात नाही. दुसरा जो शेर आहे त्याची कल्पना खूपच छान आहे. गुलाबास सुद्धा गुलाबास सुद्धा तुझे वेड आता, 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 गुलाबास सुद्धा तुझे वेड आता. तुझ्या लाचण्यावर इथपर्यंत आपल्याला काही कळत नाही. गुलाबास सुद्धा तुझे वेड आता, गुलाबास सुद्धा तुझे वेड आता, गुलाबास सुद्धा तुझे वेड आता. तुझ्या लाचण्यावर जळे मोगराई, सखे छेड आता असे सूर काही, पुन्हा पौर्णिमेची अशी रात नाही. कविता सांगण्याची विनंती करते डॉक्टर आशिष, आणि त्यानंतर डॉक्टर नीरज यांनी पावसाच्या या आशा यासाठी तयारीत राहायचं आहे. कवितेचं नाव आहे यम आणि बायपास सर्जन. लोकांना आवडते खूप म्हणून सादर करतोय. बरोबर एकदा एक बायपास सर्जन पृथ्वी तलावरून निघाला. यमाबरोबर एकदा एक बायपास सर्जन पृथ्वी तलावरून निघाला, थेट स्वर्गात जाऊन इंद्र दरबारात अडकला. त्याला तिथे बघून इंद्र मात्र यमावर भडकला. अरे हा पृथ्वी लोकावरील बेस्ट कार्डियक सर्जन, याला का उचलला? यम म्हणाला, स्वर्गातही स्ट्रेस फार वाढलाय, म्हणूनच सगळ्यात टॉप सर्जन तुमच्यासाठी आणलाय. यम म्हणाला, स्वर्गातही स्ट्रेस फार वाढलाय, म्हणूनच सगळ्यात टॉप सर्जन तुमच्यासाठी आणलाय.
हे सगळं ऐकून सर्जन जाम वैतागला. पेशंट्स कुठे आहेत म्हणून प्रश्न करू लागला. यम म्हणाला, आम्हीच पेशंट्स आहोत सारे, आमच्यावर उपचार करा. ऐकले आहे तुमच्या शल्य कौशल्याने प्रत्येक रुग्ण होतो बरा. तुमच्यासाठी थिएटर्स आहेत. आता इथे बहुसंख्य डॉक्टर्स बसलेले आहेत, त्यांना माहिती आहेत, पण जी डॉक्टर मंडळी नाही आहेत त्यांच्यासाठी सांगतो. या कवितेच्या संदर्भात थिएटर, कॅथलॅब, ॲनेस्थेटिस्ट, टेक्निशियन हे सगळे बायपास सर्जरीला लागणारी मंडळी आहेत असं समजा. तर यम म्हणतोय, तुमच्यासाठी थिएटर्स आहेत, लेटेस्ट कॅथलॅबसुद्धा, ॲनेस्थेटिस्टला तर आधीच उचलला आहे आणि टेक्निशियनला सुद्धा. रिसर्चसाठी तुम्हाला इथे पुरेपूर वाव आहे. रिसर्चसाठी तुम्हाला इथे पुरेपूर वाव आहे आणि इंद्राचा बायपास सर्जन म्हणून केवढा भाव आहे. ठीक आहे ठीक आहे म्हणत सर्जन तयार झाला तर पेशंट म्हणून सर्वप्रथम यमच तेथे आला. त्याला तपासून सर्जन म्हणाला, काही टेन्शन्स आहेत का, काही सवयी वगैरे. आम्ही विचारतो ना, पहिल्यांदा तेच विचारतो. सर्जन म्हणाला, काही टेन्शन्स आहेत का, काही सवयी वगैरे. हे ऐकून यम धाय मोकलून रडू लागला. सर्जन म्हणाला, मिस्टर यम, मन मोकळं करून टाका. मिस्टर यम, मन मोकळं करून टाका. जे काय मनात दडलंय सारं ओकून टाका. हे ऐकून यम म्हणाला, काय सांगू डॉक्टर, कामाचा स्ट्रेस खूप वाढलाय हल्ली. काय सांगू डॉक्टर, कामाचा स्ट्रेस खूप वाढलाय हल्ली. निरोगी माणूस पृथ्वीवर दुर्मिळ झालाय हल्ली. साऱ्यांनाच कामाचा प्रचंड असा तणाव आहे. साऱ्यांनाच कामाचा प्रचंड असा तणाव आहे आणि पैशाची साऱ्यांनाच न संपणारी हाव आहे. त्यामुळे सारखं रोजच मला अपडाऊन करावं लागतं. नीट झोपही मिळत नाही. रात्र जागून राहावं लागतं. त्याचंही काही नाही. पण जन्मालाही न आलेल्या कळ्या जेव्हा तुम्ही लोक खुडतात. आता हा टोमणा आहे जे गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. त्याचंही काही नाही. पण जन्मालाही न आलेल्या कळ्या जेव्हा तुम्ही लोक खुडतात तेव्हा त्यांना न्यायला मलाच यावं लागतं. मन घट्ट करून मलाच माझं काम करावं लागतं. त्याचा खूप ताण आहे. ही कामे करायला आता कुठे त्राण आहे. बरोबर आहे तुमचं, डॉक्टर म्हणतात यमाला, बरोबर आहे तुमचं. तुमचे रिपोर्ट्स पाहता बायपास लागणार तुम्हाला. पण माझी एक शंका आहे, सर्जन म्हणतो यमाला, पण माझी एक शंका आहे, ऑपरेशन रिस्की असतं. पण माझी एक शंका आहे, ऑपरेशन रिस्की असतं. जीवावर बेतल्यास नेणार कोणी आम्हाला. यम म्हणतो, घाबरू नका डॉक्टर, त्याची व्यवस्था आधीच केली आहे. घाबरू नका डॉक्टर, त्याची व्यवस्था आधीच केली आहे. चित्रगुप्ताला लोकम. त्याला शब्दाच्या पायाशी बसून शब्द काय म्हणतायत हे आतला आवाज ऐकता येतो, त्याला कवी म्हणायचं. तो आतला आवाज ऐकता आला डॉक्टर आशिषला, म्हणून एवढ्या कविता आल्या. अंधारातला प्रकाश निर्माण करण्याचं काम कविता करतं. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांसारख्या प्रसिद्ध कवींनी म्हटलं आहे, जेव्हा सगळ्या जगामध्ये अंधार झाला असेल तेव्हा कवी जेव्हा कंदील घेऊन उभा असेल तेव्हा त्याचा प्रकाश सगळ्यांना बळ देणार आहे उद्याचे ताणतणाव पेलायला. आता पुन्हा एकदा लाईट का गेले, बहुतेक पावसाळी हवा झाली असावी बाहेर म्हणून लाईट गेले. मग पावसाचीच कविता ऐकूया डॉक्टर नीरजकडनं. गझल पावसाच्या या अशा. चिंब ओल्या सरी, त्याच्या सुरांच्या चिंब ओल्या सरी आपल्या अंतःकरणापर्यंत पोचतील नक्कीच खात्री आहे.
पावसाच्या चिंबोल्या सरी, पावसाच्या चिंबोल्या सरी, श्रावणाच्या छटा, श्रावणाच्या छटा, या निसर्गावरी पावसाच्या चिंबोल्या सरी, श्रावणाच्या छटा, या निसर्गावरी पावसाच्या चिंबोल्या सरी, चिंबोल्या सरी. ही दिशा धुंद झाल्या पुन्हा, आजदा 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 ही दिशा धुंद वारासा, धुंद वारासा, घनफुले गाजली पावसाच्या चिंबोल्या सरी, चिंबोल्या सरी. देवकी नंदनाची, देवकी नंदनाची, जशी बासरी पावसाच्या चिंबोल्या सरी, श्रावणाच्या छटा, या निसर्गावरी पावसाच्या चिंबोल्या सरी, चिंबोल्या सरी, चिंबोल्या सरी, ला 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 ला, चिंबोल्या सरी. थँक्यू. फार छान. आता शेवटाकडे आपण येतोय. डॉक्टर म्हणून प्रत्येकाचंच म्हणणं असतं आणि मागणं असतं की आपला पेशंट बरा होऊन घरी जावा. तसं आशिषचं तेच मागणं आहे. पण कवी म्हणून आशिषचं काय मागणं आहे की जीवनात सूर दे, संचिता साथ दे, सांत्वनांचे मला प्रार्थना हात दे, रात्र जाळून या काढतो जो दिवा, रात्र जाळून या काढतो जो दिवा, त्या दिवाची जाती मला वात दे, नामियाचे मला विठ्ठला श्वास दे, ज्ञानियाचे जरा तेज दे हात दे. केवढं वेगळं मागणं आहे हे. आणि अशा आशिषचं भाष्य आयुष्याच्या प्रवासावर आहे. हे आपण ऐकूया. आयुष्याचा प्रवास कसा असावा आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या तर्फे एका समृद्ध आयुष्याला 93 वर्षाच्या मनापासून नमस्कार आणि जीवेत शरदशतम अशी परमेश्वराकडे प्रार्थना. ही कविता लोकांना खूप आवडते. खूप जण ते शेअर करत असतात सोशल मीडियावर. त्याने शेवट करूयात. कवितेचं नाव आहे आयुष्याचा प्रवास. एक मिनिट आशिष,
जवळजवळ 15 ते 20 जणांनी ही चोरली आणि आपल्याच नावावरती खपवली आहे. पण कवितेचं नाव आहे आयुष्याचा प्रवास. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं. तिकडे आहे बसलेलं. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं ज्या हक्काचं असं आपलं एकच माणूस असावा. त्यांनी मॉडिफाय केली. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. धन्यवाद. तर पसायदानाने करतोय. पसायदान ज्ञानदेवाने लिहिलेलं. सगळ्यांना सुखी ठेव, दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातं असं म्हणूया. आणि हा कार्यक्रम पसायदानानंतर आमचा कार्यक्रम संपेल. पसायदान सादर करते डॉक्टर मानसी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनिमस द्यावे पसायदानहि. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे सडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंडसे तापहीन. ते सर्वाहि सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव
सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. आंबेडकर परिवारातर्फे आमच्यातर्फे आपल्या सगळ्यांचे आभार. माईक मी आता डॉक्टर रवी यांच्याकडे देते. सुषमाताई, आशिष, नीरज, मानसी या सगळ्यांचे मनापासून आभार. विशेषतः नीरजच्या सासूरवाडीला एक कार्यक्रम होता, तरी देखील सासूरवाडीचा नाराजी पत्करून त्यांनी बहिणीच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिलं, म्हणून एकदा जोरदार टाळ्या. आणि आशिष खरोखर चिकित्सक आहे. हिंदीमध्ये डॉक्टरला चिकित्सक म्हणतात. ज्यांनी कोणी पेशंट म्हणून जर आशिषकडे गेले असाल तर किती चिकित्सक पद्धतीने आशिष पेशंटला तपासतो. आणि नीरज, ही सगळी गर्दी नव्हती तर दर्दी लोकांची गर्दी होती. आणि सगळ्यांनी सिर्फ कान से नहीं सुना, ध्यान से सुना. आणि नुसतं कानाने न ऐकता मनाने ऐकलं, त्याच्यामुळे ते तुमच्या मनात उतरलं. असा अत्यंत चांगला बहारदार कार्यक्रम आज मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे आस्वाद घेऊ शकलो, म्हणून परत एकदा या चौघांसाठी जोरदार टाळ्या. मी विनंती करतो, एक छोटेखानी सत्कार या चारही कलाकारांचा झाला पाहिजे. आमच्या कुटुंबियांच्या वतीने आमचे मोठे बंधू ॲडव्होकेट CP कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम नीरजचा सत्कार करावा. माझे बंधू, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आणि ज्यांचं आयुष्यात मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तसे डॉक्टर सैन्याने बापू सरांना विनंती करतो की त्यांनी आशिषचा सत्कार करावा. धन्यवाद बापूसाहेब. मी विनंती करतो, माझा छोटा भाऊ आणि ज्याची ही वास्तू आहे आणि अतिशय सुंदर असा हा हॉल आज आपल्या सगळ्यांनी बघितला, तो कैलास आणि प्रतिभा दोघांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्यांनी मानसीचा सत्कार करावा. आणि सुषमाताईंचा सत्कार करायला मी आमंत्रित करतो आमची पुतणी ममता आणि शालिनीताई मॅडमला. त्यांनी वरती यावं. आईची काळजी सगळ्यात जास्ती ऑफकोर्स मीना घेते. हा कार्यक्रमाच्या आयोजनातही तुम्हाला कल्पना आहे, मीनाचाच सिंहाचा वाटा सगळ्याच कार्यक्रमात मीनाचा असतो. सगळेच मित्र म्हणतात की दर 2 वाक्याआड तुझं मीना 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 असतं. जी काही काळजी आईची सातत्याने घेतात. आम्ही आमच्या व्यस्त गोष्टीमुळे कधीतरी, परंतु 24 तास जे आमच्या आईची सेवा करतात त्यांचा एक छोटेखानी आपण सत्कार करूया. मी आमचे दुसरे मोठे बंधू आणि फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड दिलीप पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी नाटूचा सत्कार करावा. नाटू ये बा.
तसेच जी आईला जेवण बनवून देते, दोन्ही वेळेला जेवू घालते, आम्हालाही जेवू घालते, अशी आमची लता मावशी, तिला विनंती करतो की तिने व्यासपीठावर यावं. आणि बेलपाठक मॅडमला विनंती करतो की त्यांनी लता मावशीचा सत्कार करावा. आमची अम्मा उपराव जाहिदा बानू, तिचं नाव मला पण पहिल्यांदा कळालं. मी विनंती करतो आमचे दुसरे बंधू AK जैन, त्यांच्या वहिनी भाभीजी अनेक वर्ष विकास कॉलनीतल्या आमच्या घरात ते पेईंग गेस्ट म्हणून राहायचे लग्नाच्या आधीपासून एका खोलीत. आणि मी जेव्हा पुण्याला शिकत होतो त्यावेळेला ते AK जैन JK जैन दोन्ही आमच्या आईची अतिशय मुलाप्रमाणे काळजी घ्यायचे. धन्यवाद. तसं खूप लोक आईची काळजी घेतात. तुम्हाला कल्पना आहे, आम्ही आईचं फ्रॅक्चर नेक फिमर झालं होतं 2019 साली, बापूंनीच ऑपरेट केलं. जाखेटे सरांच्या ओम हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेट झालं. तेव्हापासून आई हॉस्पिटललाच होती. म्हणून हर्षिताचं लग्न झाल्यावर आम्ही पण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालो, जेणेकरून आईसोबत राहायला मिळेल. आणि तुम्हाला ही कल्पना असेल की लहानपणापासून मला 2 आयांचा आनंद मिळाला होता. दोन्ही आया सख्या बहिणी होत्या. मोठ्या आईला काही झालं नाही म्हणून त्या काळच्या प्रथेप्रमाणे ह्या आईला करून आणलं होतं. आणि आता माझं सुदैव आहे की आताही 2 आयांचा मला सहवास लाभतो. मीनाच्या आई पण आमच्याकडे 1-1.5 वर्षापासून आहेत आणि त्या पण तेवढीच काळजी घेतात. आणि म्हणून आणि अर्थात तिसरी आई सगळ्यात महत्त्वाची ही आहे, कारण 40 वर्षाच्या लग्नानंतर आईच होते. सगळ्यात लहान बाळ आहे आमच्या घरात. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आपलं धन्यवाद देतो. आता एक छोटेखानी केक कटिंगचा कार्यक्रम होईल आणि मग आपण भोजनाचा आस्वाद घेऊया. परत एकदा मनापासून आभार. दिनेश निकमचा आभार मानायचं राहिलं होतं. दिन्या आमचा गेले 30 वर्षापासून भावासारखा आहे, फॅमिली मेंबर आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.